विधायक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेल्या ताराराणी ब्रिगेड या संघटनेतर्फे स्वराज्याची राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती रविवारी रायगड येथील पाचाड या गावी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ताराराणी ब्रिगेडच्या डॅशिंग तडफदार अध्यक्षा वंदनाताई मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या हजारो महिलांनी उपस्थिती लावली। तर महाडचे आमदार आणि नुकतेच कॅबिनेट मंत्री नियुक्ती झालेले सर्वसामान्यांचे शेठ म्हणून ओळख असलेले कार्यतत्पर आमदार भरत शेठ गोगावले यांचाही या निमित्ताने ताराराणी ब्रिगेडने यथोचित सत्कार केला। त्याशिवाय ताराराणी ब्रिगेडतर्फे दिला जाणारा यंदाचा जिजाऊ पुरस्कार कांचन जाधव यांना देण्यात आला। यावेळी संघटनेच्या अध्यक्षा वंदनाताई मोरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली दरवर्षी होत असतो। या कार्यक्रमाची सुरुवात 2009 पासून झालेली आहे आणि या कार्यक्रमाचे फाउंडर मेंबरच स्वतः शिवप्रेमी भरत शेठ गोगावले आहेत आणि ह्या कार्यक्रमासाठी निधी सुद्धा त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे। तर अशा पद्धतीने हा जो कार्यक्रम होतो, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रभरातनं अनेक शिवप्रेमी जिजाऊ प्रेमी येत असतात आणि भरत शेठ गोगावले यांच्या शिवप्रेमीमुळे आज ते आपल्याला माहिती आहे की चौथ्यांदा बिनविरोध आमदार निवडून आलेले आहेत आणि आता ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून झालेले आहेत। त्यामुळे ह्या महाराष्ट्र आणि त्यांना पदही असं दिलेलं आहे की त्यांचा जो जिवलग असा लोकांचा विषय आहे की माझ्या शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, माझ्या गडावर राहणाऱ्या लोकांचं भलं झालं पाहिजे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दलितांचं भलं झालं पाहिजे। तर अशा पद्धतीने त्यांना जे आज पद दिलेलं आहे ते त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कामासाठी अभिप्रेत असं पद आहे। त्यामुळे आज ताराराणी ब्रिगेड संघटनेतर्फे भरत शेठ गोगावले यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे। निश्चितपणे त्यांच्या कार्यास बळकटी देण्यासाठी माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद निश्चित त्यांच्या पाठीमध्ये जय जिजाऊ जयंती निमित्त आम्ही महाराष्ट्रभरातून सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या आणि महिला जगतामध्ये सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या, वैचारिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या अशा एका महिलेला पुरस्कार देत असतो। जसं माँसाहेब जिजाऊंनी सिंदखेड राजा ते रायगड असा प्रवास खडतर केलेला आहे। या किल्ल्यावर त्यांनी अनेक राजकीय वैचारिक असे सल्ले दिलेले आहेत। अशाच पद्धतीने त्यांच्या विचारधारेवर येथे सांगली ते रायगड असा प्रवास करत कांचनताई जाधव यांनी अनेक महिलांचं संघटन एकत्र करत महिलांना प्रबोधन करत आणि केवळ प्रबोधन न करता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगला असं महिलांसाठी वसा घेतलेला आहे। तर त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची कदर करून ताराराणी ब्रिगेडतर्फे त्यांना आज आपण जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। सांगली ते रायगड प्रवास करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या सन्माननीय कांचनताई जाधव यांना आपण आज सन्माननीय मंत्री महोदय भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते जिजाऊ पुरस्कार हो ताई तुम्ही कांचनताई घ्या पुढे तुम्ही कुणाला पुरस्कार देते कळायला पाहिजे। मॅडम दिसलं ओके चला।